बुलंद आवाज कोणाचा? निषेध असो, निषेध असो, मोदी सरकारचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, मोदी सरकारचा निषेध असो, बुलंद आवाज कोणाचा? निषेध असो, निषेध असो, मोदी सरकार परिवहन मंत्री हाय हाय, परिवहन मंत्री हाय हाय, परिवहन मंत्री हाय हाय, परिवहन मंत्री हाय हाय, बुलंद आवाज कोणाचा? आगे बढ़ो, या सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच या पाहिजे. सरकारचा निषेध असो, निषेध असो, हाय हाय, देवेंद्र फडणवीस हाय हाय, परिवहन मंत्रीचा निषेध असो, परिवहन मंत्रीचा निषेध असो, हा बुलंद आवाज कोणाचा? शिवसेनेचा. हा बुलंद आवाज कोणाचा? शिवसेनेचा. अरे या ईव्हीएम सरकारचा, निषेध असो, या ईव्हीएम सरकारचा, निषेध असो, या ईव्हीएम सरकारचा. निषेध असो. उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हा बुलंद आवाज कोणाचा? शिवसेनेचा. आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा हिंदू रक्षक शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे बुलंद आवाज कोणाचा? या सरकारचं करायचं का? खाली डोक्यावरती पाय. भाववाढ रद्द झालीच पाहिजे, भाववाढ रद्द झालीच पाहिजे, भाववाढ रद्द झालीच पाहिजे. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, आजचं जे आंदोलन इथं छेडण्यात आलेलं आहे, या ईव्हीएम सरकारने खरं जर बोललो तर खासगीकरणच्या सरकारने जी भाडेवाढ केलेली आहे, त्या भाडेवाढीला रोखण्यासाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने एक मन आंदोलन इथं छेडण्यात आलेलं आहे. या आंदोलनाप्रसंगी मी सर्वप्रथम या महाराष्ट्र या देशद्रोही सरकारचा सर्वप्रथम मी निषेध करतो. मराठीमध्ये म्हण आहे, धन्याला धतुरा आणि चोराला मालिका. या प्रवृत्तीप्रमाणे या सरकारचं कामकाज चाललेलं आहे. आजची जी भाववाढ आहे, ती भाववाढ खऱ्या अर्थाने या एसटी महामंडळाचं यांना खासगीकरण करायचं आहे म्हणून ही यांनी दरवाढ केलेली आहे. आपण जर बघितलं न्यूज पेपर टीव्हीच्या माध्यमातून आपण बघत असतो, प्रत्येक गोष्टीचं यांनी खासगीकरण करायला घेतलेलं आहे. केंद्राच्या म्हणण्यानुसार केंद्राच्या पाठिंब्यावर चालणारे हे संघटन हे केंद्र सांगत तसं यांनी काम सुरू केलेलं आहे. आपण बघितलं तर रेल्वे आता यांनी माहिती या
सुद्धा आपण बोललो, इतक्या कमी संख्येने आपण इथं उपस्थित आहेत. खरं जर बघितलं तर या केंद्र सरकारने ईव्हीएम आणून आणि या छोट्या छोटे जे पक्ष आहेत त्यांचा नायनाट केलेला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं आपण बघितलं असेल, डायरेक्ट प्रत्येक पक्षाचा सुपडा साफ करून टाकला. खऱ्या अर्थाने